पावसाळा आणि सूप याचं नातंच असं आहे. पाऊस पडला की आपसुकच आपल्याला गरमागरम सूप पिण्याची इच्छा होते. तर त्यासाठी हॉटेल रेस्टॉरंटला जाण्याची गरज नाही. अगदी तसंच सूप आपण घरीही तयार करू शकतो. खूप साधी-सोपी पद्धती आहे. झटपट हे सूप तयार होतं. चवीला अगदी ठेल्यावर मिळतं ना तसंच लागतं. तर आज जे सूप आपण बनवतो आहे ते ठेल्यावर किंवा रेस्टॉरंटला मिळणारे एक प्रसिद्ध सूप आहे. बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलंच असेल आपण मंचाव सूप बनवतो आहे. तर यासाठी आपल्याला पत्ताकोबी लागणार आहे. पण एवढी मोठी पत्ताकोबी मी वापरणार नाही आहेत. त्यातली मी अगदी थोडी जी आहे ना तीच घेते आहे. काही पत्ताकोबी चॉपरला चॉप करण्यासाठी वेगळी काढलेली आहे आणि हा जो तुकडा मी वेगळा काढलेला आहे हा आपण व्हेजिटेबल स्टॉकसाठी वापरणार आहोत. बरं, व्हेजिटेबल स्टॉक बनवण्यासाठी बरेच वेळा तुम्ही बघितलेलं असेल भाज्यांचा वेस्टेज पार्ट वापरला जातो जो शक्यतोवर आपण उपयोगात आणत नाही. तर आपण इथे तसं नाही करणार आहोत. मी इथे चांगल्या भाज्यांचाच वापर स्टॉक बनवण्यासाठी करते आहे. कारण ज्या भाज्या आपण यासोबत उकडून घेणार आहोत ना त्याचं पाणीसुद्धा आपण वापरणार आहोत, म्हणजे स्टॉकसुद्धा वापरणार आहोत. आणि ज्या भाज्या उकडून घेतलेल्या आहे त्या मिक्सरला फिरवून त्याची पेस्टसुद्धा आपण सूपमध्ये वापरणार आहोत. त्यामुळे सूपला खरंच खूप मस्त चव येते. जरा वेगळ्या पद्धतीने बनवते आहे, ट्राय कराल. तर इथे सिमलासुद्धा मी थोड्या प्रमाणात वेगळी काढलेली आहे आणि बीन्ससुद्धा मी चिरून घेतलेली आहे आणि काही स्टॉकमध्ये वापरण्यासाठी वेगळे काढलेले आहे. आता सिमला मिरची आपण चॉपरला चॉप करून घेऊया. बरेच वेळा तुम्ही बघितलेलं असेल मंचाव सूप बनवायचं असेल किंवा बाकी कुठलेही सूप बनवत असताना भाज्या सुरीने चिरल्या जातात. पण जेव्हा त्या भाज्या ओव्हरकुक होतात किंवा सूपमध्ये शिजल्या जातात ना तेव्हा त्याचे मोठे मोठे चंक्स अजिबात छान लागत नाही. त्यामुळे शक्य असेल ना तर चॉपरला फिरवून घ्या, मिक्सरला फिरवायच्या नाही. याचं असं दाणेदार टेक्स्चर असायला हवं, तेव्हा सूपमध्ये ते दिसायलाही छान दिसतं आणि पीत असताना सुद्धा खूप छान वाटतं. आता गाजरसुद्धा त्याच पद्धतीने आपण चॉपरला चॉप करून घेऊया. चला, आता लसूण जो आहे ना तो थोडा जास्त प्रमाणात घालायचा. हा सुद्धा चॉपरला चॉप करायचा आणि लसूणसुद्धा मी चॉपरला फिरवून घेते आहे. सूपमध्ये आलं आणि लसूण हे दोन्ही थोड्या जास्त प्रमाणात घालायचे, पण एकत्र तयार केलेली पेस्ट वापरायची नाही. त्याची मजा सूपमध्ये अजिबात येत नाही. कांदासुद्धा मी चिरून घेतलेला आहे. हा छोट्या आकाराचाच घेतलेला होता, खूप मोठा कांदा घेऊ नका. आणि एक जो छोट्या आकाराचा कांदा होता तो स्टॉक बनवण्यासाठी मी चिरून घेतलेला आहे. आता इथे मी रेड चिली सॉस घेते आहे, थोडासा टोमॅटो केचप घेते आहे, डार्क सोया सॉस घेतलेला आहे आणि व्हिनेगर हे सॉसेस आपल्याला लागणार आहे. आणि इथे आपल्याला सोबतच नूडल्सही लागणार आहे. हे हक्का नूडल्स आहे. तर हे आपल्याला उकडून घ्यायचे आहे. त्यासाठी पाणी गरम करायचं, थोडंसं तेल घालायचं आणि पाण्याला खदखदून उकळी आली की नंतरच आपल्याला यामध्ये नूडल्स घालायचे आहे. नूडल्स आपल्याला हलकेसे मऊ पडेपर्यंत शिजवायचे आहे, खूप जास्त ओव्हरकुक होऊ द्यायचे नाही. हाताने तोडून बघायचे. बघा इथे नूडल्स जे आहे ते छान शिजल्या गेलेले आहे, खूप जास्त शिजवायचे नाही, अगदी लगदा व्हायला नको. आता गरम पाणी वेगळं केलं की लगेच यावर गार पाणी घालायचं, म्हणजे याची जी पुढची कुकिंग प्रोसेस आहे ती लगेच थांबते आणि नूडल्स जे आहे ते चिकट होत नाही. चला, आता व्हेजिटेबल स्टॉकसाठी पाण्यामध्ये मी ज्या भाज्या आपण वेगळ्या काढलेल्या होत्या ना त्या घातलेल्या आहे. झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर भाज्या छान शिजवून घ्यायच्या. जे नूडल्स आपण इथे तयार करून घेतलेले होते त्यावर थोडासा कॉर्नफ्लोअर घालायचा आहे आणि व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण नूडल्स तळतो ना तेव्हा ते छान कुरकुरीत असे तळल्या जातात. तेल कडकडीत गरम करायचं, अगदी धूर निघेपर्यंत गरम व्हायला हवं आणि या गरम तेलामध्येच आपल्याला हे नूडल्स तळायचे आहे. हे नूडल्स जर तुम्ही गार तेलामध्ये तळले ना तर भरपूर तेल पिऊन तेलकट होऊन जातात. आणि समजा तुम्हाला हे नूडल्स तळायचेच नसतील तर घरी एअर फ्रायर असेल तर त्याचा वापर करून तुम्ही याला फ्राय करून घेऊ शकता किंवा OTG असेल तर त्यामध्ये सुद्धा बेक करून घेता येईल. पण तुम्हाला जर एक ठेल्यावरची किंवा रेस्टॉरंटची चव हवी असेल ना तर तिथे हे नूडल्स तळल्या जातात, तर त्यासाठी तुम्हाला हे नूडल्स तळूनच घ्यावे लागेल, अगदी तशी चव हवी असेल तर. आता ज्या भाज्या आपण व्हेजिटेबल स्टॉक बनवण्यासाठी उकळायला ठेवलेल्या होत्या त्याचं पाणी मी वेगळं करते आहे आणि भाज्या वेगळ्या करून घेतलेल्या आहे. या भाज्या थोड्या गार केल्या, यामध्ये पाणी घालायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची. अशी भाज्यांची जी पेस्ट असते ना ती ठेल्यावरच्या किंवा रेस्टॉरंटच्या मंचाव सूपमध्ये घातल्या जात नाही, पण घालाल ना तर खरंच खूप छान चव येते. एक नॅचरल थिकनेससुद्धा सूपला मिळतो, जास्त कॉर्नफ्लोअर घालावा लागत नाही. चला, आता सूप आपण तयार करायला घेऊया. त्यासाठी कडकडीत तेल गरम करायचं, अगदी 1 ते 2 चमचे तेल गरम करायचं आणि यामध्ये लसूण, आलं, बीन्स परतून घ्यायच्या. सोबतच कांदाही परतते आहे. मी एका हाताने परतत आहे आणि एका हाताने भाज्या घालते आहे. गॅस मी हाय फ्लेमवर ठेवलेला आहे. लो फ्लेमवर या भाज्या परतायच्या नाही, नाहीतर त्याची भाजी बनून जाते. सूपसाठी आपण या भाज्या परततो आहे, त्यामुळे एवढी काळजी नक्की घ्यायची. सिमला मिरची घालायची आहे. सोबतच मी इथे पत्ताकोबी घालते आहे. ज्या भाज्या शिजायला वेळ लागतात त्या सुरुवातीला घालायच्या, ज्या लवकर मऊ पडतात त्या भाज्या सर्वात शेवटी घालायच्या. आता यामध्ये तयार केलेला व्हेजिटेबल स्टॉक घालायचा आहे. आता सॉसेस घालायचे आहे, तर सर्वात आधी मी घालते आहे रेड चिली सॉस. हा मी 1 चमचा घातलेला आहे.
टोमॅटो केचप अर्धा चमचा घालायचा, खूप जास्त घालू नका नाहीतर सूप गोड लागतं चवीला. डार्क सोया सॉस मी 1 चमचा घातलेला आहे आणि 1 चमचा व्हिनेगर घातलेला आहे. डार्क सोया सॉस मला नंतर थोडासा घालावा लागलेला होता, कारण कलर थोडा डिम दिसत होता म्हणून मी घातलेला होता. तर तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करायचं आहे. तिखटपणासुद्धा तुम्हाला कमी वाटत असेल तर रेड चिली सॉस तुम्ही अजून वाढवू शकता. यानंतर यामध्ये मी तयार केलेली भाज्यांची पेस्ट घातलेली आहे. सर्व छान परतून घ्यायचं. बघा आता सूप खूप छान दाटसर दिसायला लागलेलं आहे. समजा तुम्हाला यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं नसेल तर हे सूप असंही खूप छान लागतं. मीठ घालायचं पण अगदी जपून घालायचं, कारण सॉसेसमध्ये भरपूर मीठ असतं. आता काळी मिरी यामध्ये घालायची आहे. तर 15-20 मी काळे मिरी घेतलेले आहे आणि फिरवून घेतले मिक्सरला. तुम्ही जर सूपमध्ये हिरव्या मिरच्या वापरत असाल ना, तर काळ्या मिरीचं कूट थोडं कमी घालायचं. मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या नाही आहे, म्हणून मी काळी मिरीचं कूट थोडं जास्त घातलेलं आहे. आता यानंतर यामध्ये कॉर्नफ्लोअर घालते आहे. तर सुरुवातीला मी पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्याने 1च चमचा कॉर्नफ्लोअर मिसळून घेतलं आणि नंतर ते सूपमध्ये घालते आहे. मला थोडं थिकनेस कमी वाटत होती, तर मी अजून 1 चमचा घातलेला आहे, म्हणजे 2 चमचे मी कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. छान इथे मिसळून घ्यायचं. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे काय होतं, सूपला एक शायनिंगसुद्धा मिळते आणि थिकनेससुद्धा येतो. आता मला डार्क सोया सॉस थोडा कमी वाटत होता, म्हणून मी परत थोडासा घातलेला आहे. आणि सर्वात शेवटी खूप महत्त्वाचं म्हणजे जे आलं आपण चॉप केलेलं होतं ना, ते घालायचं. हे कच्चं जे आलं असतं ना, याची चव खूप मस्त येते सूपमध्ये. आपण तेलामध्ये परतलेलं होतं, त्या आल्याची चव वेगळी येते. पण सर्वात शेवटी जे कच्चं आलं घालतो ना, त्याची चव खरंच खूप मस्त येते. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सूप इथे तयार झालेलं आहे. हे गरमागरम सूप खूप मस्त लागतं चवीला. एकदा माझ्या पद्धतीने करा. आणि मी काय केलेलं होतं, जेव्हा सूप सर्व्ह केलं ना, तेव्हासुद्धा थोडंसं चॉप केलेलं आलं घातलेलं होतं. कच्च्या आल्याची चव या सूपमध्ये खूप जबरदस्त चव देते. तुम्ही एकदा हे सूप माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा. खरंच सांगते, आयुष्यभर या सूपची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. नक्की ट्राय करा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पुढेही बघायची असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. आता सर्व्ह करत असताना वरून थोड्याशा कच्च्या भाज्या तुम्ही घालू शकता, ज्यामुळे दिसायला छान दिसेल. आणि हो, जे आपण नूडल्स तळलेले होते तेही घाला. लवकरच भेटूया. बाय.